गोपाल कृष्ण भगवान की जय। श्रीमद् भागवत महापुराण की जय। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतु। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ताम् संजीवयति अखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचोर प्रभु जय जय माखन चोर। वाणी गुणानुकथने श्रवणो कथाया हस्तौ च कर्म सुमनस्तव पादयोर्नः स्मृत्यां शिरस्तव निवास जगत्प्रणामि दृष्टि सतां दर्शनेस्तु भवत्तनूना। नूतन जलधर रुचये गोपवधूति दुकूल चौराय तस्मै कृष्णाय नमः संसार महिरूहस्य बीजाय संसार महिरूहस्य बीजाय। अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं मधुरं वदनं मधुरं अधरं मधुरं नयनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं हृदयं मधुरं गमनं मधुरं हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरं। अधरं मधुरं वदनं मधुरं
अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं वचनं मधुरं चरितं मधुरं वसनं मधुरं वलितं मधुरं चरितं मधुरं वसनं मधुरं वलितं मधुरं चलितं मधुरं भ्रमितं मधुरं चलितं मधुरं भ्रमितं मधुरं मधुराधिपते रतिलं मधुरं मधुराधिपते रतिलं मधुरम् अधरं मधुरं वदनं मधुरं अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरम् वेणुर्मधुरा रेणुर्मधुरा पाणिर्मधुरा पादो मधुरा रेणुर्मधुरा रेणुर्मधुरा पाणिर्मधुरा पादो मधुरा नित्यं मधुरं सत्यं मधुरं नित्यं मधुरं सत्यं मधुरं मधुराधिपते रतिलं मधुरं मधुराधिपते रतिलं मधुरम् अधरं मधुरं वदनं मधुरं अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरम् गीतं मधुरं गीतं मधुरं गुप्तं मधुरं सुप्तं रूपं मधुरं तिलकं मधुरं रूपं मधुरं तिलकं मधुरं मधुराधिपते रतिलं मधुरं मधुराधिपते रतिलं मधुरम् अधरं मधुरं वदनं मधुरं अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरम् करणं मधुरं करणं मधुरं हरणं मधुरं रमणं मधुरं करणं मधुरं करणं मधुरं हरणं मधुरं स्मरणं मधुरं वमितं मधुरं शमितं मधुरं मधुराधिपते रतिलं मधुरम् अधरं मधुरं वदनं मधुरं अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरम् गुञ्जा मधुरा माला मधुरा यमुना मधुरा वीची मधुरा सदगं मधुरं कमलं मधुरं मधुराधिपते
रखिलो मधुरम गोपी मधुरा लीला मधुरा लोकम मधुरम भोगम मधुरम दृष्टम मधुरम शिष्टम मधुरम मधुराधिपते रखिलो मधुरम अधरम मधुरम वदनम मधुरम अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसतम मधुरम नयनम मधुरम हसतम मधुरम गोपा मधुरा गाओ मधुरा यष्टिर मधुरा सृष्टिर मधुरा मधुरा गाओ मधुरा यष्टिर मधुरा सृष्टिर मधुरा गलितम मधुरम फलितम मधुरम मधुराधिपते रखिलो मधुरम अधरम मधुरम वदनम मधुरम अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसतम मधुरम नयनम मधुरम हसतम मधुरम राधे 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 गोविंद राधे गोपाल 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 राधे 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 गोविंद राधे श्रवण करत आहात। आज कथेचा षष्ठम दिवस। भगवान बालकृष्ण कन्हैया यांच्या या अगाध लीला आपण श्रवण करत आहात। भगवान परमात्म्याची ही दिव्य अशा प्रकारची लीला आहे। श्रीमद भागवत ग्रंथाचं ध्येय काय आहे? भगवंताच्या विचारांची आपल्या मनामध्ये स्थिती उपस्थिती हे शुकाचार्यांचं मुख्य ध्येय आहे। देवाची कथा जीवाचा उद्धार करणारी आहे, कल्याण करणारी आहे
आणि ही परममंगलमय कथा आपण श्रवण करत आहोत. कालही आपण बऱ्याच कथा प्रसंगांचा विचार विमर्श करत आलोत. भगवंताची दिव्य कथा आपण श्रवण केलीत. भगवंताचं बालचरित्र आपण श्रवण केलं. भगवंताचं गोपाल चरित्र आपण श्रवण केलं. भगवंत ज्या कार्यासाठी आले ते कार्य भगवंत करत आहेत. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. युगायुगामध्ये भगवंताचा अवतार ज्या कार्यासाठी होतो ना, ते कार्य सफल करण्याकरिता ईश्वर अवतीर्ण होतात, प्रगट होतात. देव प्रगट झाले, अवतीर्ण झाले. नंद बाबा यशोदा यांना आनंद दिला. यशंददाती, यशोदेच्या घरी नंद आले. गोपाळांना आनंदित केलं, गोपिकांना आनंद दिला. काय गोड वर्णन करतात शुकाचार्य, म्हणतात गोपिकांना सुद्धा मोक्ष दिला देवाने. तया गोपिकांशी कामे कंसादिका भय संभ्रमे. शुकाचार्य वर्णन करतात, गोप्य कामात भयात कंस द्वेषात चैद्यादयो नृपाः. गोपिकांनी काम भावनेने का होईना पण देवाला प्राप्त केलं. एक लक्षात घ्या, देवाला सोडून जे जे कार्य केलं ते सगळं व्यर्थ आहे, आणि देवाला धरून जे करतात ते सार्थक आहे. व्यभिचार केला पण देवाबरोबर केला. वैरत्व पत्करलं पण देवाबरोबर पत्करलं म्हणून मोक्ष आहे महाराज. द्वेष केला पण देवाचा केला म्हणून मोक्ष आहे. कुणाचा संबंधाच्या कारणावरून मोक्ष आहे. देव म्हणतात ना, वृष्णीनाम वासुदेवोस्मि पांडवानाम धनंजय. वृष्णी वंशामध्ये मी वासुदेव आहे. या वृष्णी वंशाचा सुद्धा मी उद्धार केलाय. पण कशामुळे? हे कधी कधी मला ममत्वे माझं माझं म्हणत होती म्हणून मी यांचा उद्धार केला. उद्धार करण्याकरिता कधी देवाने जात पाहिली नाही, कधी कुळ पाहिलं नाही, कधी वयाची मर्यादा, कोणतीही मर्यादा देवाला बाधा आणू शकत नाही मुक्तीकरिता. गोड अशा प्रकारचं वर्णन. म्हणून देवाच्या दरबारामध्ये 56 कोटी आपापसामध्ये भांडणं करून गेले. भाऊभाऊकीच, पण किती कोटी? 56 कोटी आपापसामध्ये भांडणं केले. आणि ही फाईल चित्रगुप्ताच्या हाताला ज्या वेळेला लागली, चित्रगुप्ताने विचार केला, या फाईलीला प्रत्युत्तर देण्याच्या अगोदर देवाला विचारलं पाहिजे. कारण हा प्रकरण, हे प्रकरणच आहे देवाच्या घरातलं. कोणतं प्रकरण? 56 कोटी एकामेकामध्ये आपापसामध्ये भांडणं झाले, मेले, मारले गेले. हे प्रकरण देवाच्या घरातलं. लिहायच्या अगोदर मालकाला विचारावं म्हणून चित्रगुप्त आला. देवा, ही तुमच्या घरातलीच फाईल आमच्याकडे आली, काय करायचं नेमकं? पर फाईल आल्यानंतर माणसं साधारण लोकांच्या फाईलीवर काही लिहून टाकू शकतात, पण मोठ्याची फाईल आहे, वैरत्व कुठं स्वीकारावं? चित्रगुप्त म्हणले, देवा काय करायचं बोला. देवानं विचारलं, काय लिहिलंय का त्याच्यावर? म्हणले, अजिबात लिहिलं नाही. तुमच्या परवानगीशिवाय आम्ही कसं काय करणार? म्हणले, लिहून टाका, सायुज्य मोक्ष. काय लिहा? लिहून टाका म्हणले, सायुज्य मोक्ष. त्या 56 कोटी यदुवंशीयांना, यादवांना सायुज्य मोक्ष दिला. ज्ञानोबारायांनी तर गच्ची धरली महाराज देवाची. ज्ञानोबाराय म्हणतात, स्वतःचा फक्त संबंध आहे म्हणून त्यांचा उद्धार केलाच देवा.
इतर काही त्यांनी केलेलं नाही. ममत्व भावनेने वृष्णीवंश यदुवंशाचा उद्धार सांगितला. गोपिकांना किती मोठं स्थान देवाने दिलेलं आहे. ज्यांच्या चरणाची रज स्वतःच्या मस्तिष्कावर धारण केली ना महाराज, आपलं कल्याण होतं. गोपिकांच्या चरणाची महिमा सांगितली. ज्या व्यभिचारी होत्या, जर कदाचित कुणाला भक्ती करायची असेल तर नारद भक्ती सूत्रामध्ये लिहिलं की भक्ती जर करायची असेल तर त्या गोपिकांकडे बघा आणि भक्ती करा. यथा ब्रज गोपिकांना उदाहरण द्यायचं जरी झालं तरी मोठ्याचं दिलं पाहिजे. आणि मोठ्याचं उदाहरण नारदांना सापडलं. नारद म्हणतात यथा व्रज गोपिकानाम, त्या गोपिकांसारखी भक्ती केली पाहिजे. ब्रज गोपिकानाम, त्या गोपिकांनी जी भक्ती केली. काय गोड वर्णन केलेले एका संतांनी महाराज. राधे तेरे चरणों की गर धूल जो मिल जाए, सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए. ये मन बड़ा चंचल है, कैसे तेरा भजन करूं, जितना इसे समझाऊं उतना ही मचल जाए, उतना ही मचल जाए. राधे तेरे चरणों की गर धूल जो मिल जाए, सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए. हरि बोल. बस एक तमन्ना है, राधे मेरे जीवन की बस एक तमन्ना है, बस एक तमन्ना है. तुम सामने हो मेरा निकल जाए, सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए. राधे तेरे चरणों की धूल जो मिल जाए, सच कहता भक्ती करायची कुणाकडे पाहून करायची तर सांगितलं गोपिकांकडे बघा, इतरांकडे पाहू नका. म्हणून यथा ब्रज गोपिकानाम, ज्याने वर्णन केलंय ना ते नारद आहेत. नारद म्हणतात भक्ती करायची आहे ना,
गोपिकांच्या पाठीमागे जा आणि त्यांच्यासारखी भक्ती करा, इतरांसारखी भक्ती नाही सांगितली. गोड वर्णन आहे, देवाची अनंत लीला आहे. देवाने माखन चोरी केली, चित्त चोरलं, ब्रह्मदेवाचा मोहभंग केला, इंद्रदेवाचाही मोहभंग केला, गोपिकांचं रक्षण केलं, वेणू वादन करून भोगमय जीवन त्यागून त्यागमय जीवनाकडे भगवान परमात्मा आव्हान करतात. सर्वस्वाचा त्याग करा आणि माझ्याकडे या, देवाची स्तुती, देवाचं आव्हान आहे. आणि गोपिकांनीही कसलाही विचार न करता देवाकडे आले. आणि म्हणून त्यागी जीवन, भक्तीचं जीवन जर जगायचं असेल तर मग गोपिकांसारखं प्रेम देवावर करावं लागतं. आणि परम रमणीय भगवान परमात्म्याची ही दिव्य कथा, कालिया मर्दन आपण श्रवण केलं, गोवर्धन लीला आपण श्रवण केली. सर्व लीलांचा आपण सदसद विचार समास व्यास पद्धतीने पाहत आहोत. आजही आपल्याला बराच कथा प्रसंग पाहायचा आहे. आपण आपल्या कथा प्रसंगाकडे वळूयात. कंस जेव्हापासून कृष्ण कन्हैया लाल पधारे है तेव्हापासून मनामध्ये भीती निर्माण झाली आहे. मेरा काल जन्मा है, मुझे उसे मारना है, मारायचंय त्याला. मनामध्ये एकच संकल्प, मारणे. कंस शब्दच निर्माण झालेला आहे कशी हिंसायम धातूपासून. ज्याला हिंसा प्रिय आहे त्याचं नाव आहे कंस. अथवा दुसरा एक अर्थ असा केला जातो, कम इति सुखम इति ब्रह्मम, कम इति सुखम सेति नाशयति इति कंस. जो सतत सुखाचा नाश, अरे ब्रह्माचा नाश होऊ शकत नाही आणि देवाला मारण्याकरिता हा कंस प्रयत्न करतोय. आता कथा होईपर्यंत सर्वांनी खाली थांबा. हा काय असेल ती बाहेर खालीच ठेवून घ्या आणि सर्वांनी निवांत निश्चिंतपणाने कथा श्रवण करा. लक्ष देऊ नका. परिस्थिती प्रकृती विपरीत जरी असेल तरी कथा आपल्याला अनुकूल आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये जर कथा झाली तर ती खरी विशेष कथा आहे. अनुकूल मध्ये कोणी श्रवण करेल. परिस्थिती अनुकूल आपणच करू शकतो. सर्वांनी कथा श्रवण करा, लक्षपूर्वक ऐका. आपले चेहरे हे प्रसन्न असे पाहिले ना, मन प्रसन्न होतं आणि मग कथा सांगण्याचा एक आनंद उत्सव असतो. एवढ्या गर्मीमध्ये भगवान परमात्म्याने एअर कंडिशन चालू केले. सगळ्यांना जागेवर महाराज हवा. फक्त एवढंच आहे, आजची परिस्थिती थोडी प्रतिकूल आहे, परंतु आपण अनुकूल करण्याचा प्रयत्न करूया. भगवान परमात्म्याची कथा आहे.